पैसा कुणाला नको असतो, सगळ्यांनाच हवा असतो. प्रत्येकजण हा वेगवेगळ्या मार्गाने पैसा कमवत असतो. कष्ट करून, काम करून बहुतांश लोक पैसे कमवतात. घाम गाळून मिळालेला पैसा सर्वांना प्रिय असतो. पण काही जण मोहात पडून स्वस्तात सोप्या मार्गाने झटपट पैसा कमवण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र काही वेळा झटपट पैसा कमवण्याचा हा मार्ग धोकादायक ठरू शकतो आणि मेहनतीच्या कमाईवर पाणी सोडावं लागू शकतं. अशीच एक दुर्दैवी घटना मुंबईत घडल्याचं उघडकीस आलंय. स्वस्तात सोन्यातून पैसा कमवण्याचा मोह एका जिम ट्रेनरला चांगलाच महागात पडला आहे. पीडित इसम हा विक्रोळीतील रहिवासी असून तो एक जिम ट्रेनर आहे. स्वस्तात पैसे कमवण्याचा मोह त्याला नडला आणि आयुष्यभराची कमाई त्याने एका झटक्यात गमावली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पीडित जिम ट्रेनरची दुसऱ्या इसमाशी ओळख झाली. 7 लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे 6 लाखात देतो असे सांगून त्याला फसवण्यात आला. विशेष म्हणजे ही फसवणूक करताना पोलिसांचा छापा पडल्याचं भासवण्यात आलं. मात्र आपण तोळतयांच्या सापळ्यात अडकलो असून फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्या ट्रेनरने अखेर पोलिसांत धाव घेतली. व्यायामशाळेत प्रशिक्षण देणाऱ्या विक्रोळी येथील ट्रेनरच्या मित्रांनी 2 इसम बाजारभावापेक्षा कमी दरात सोने देत असल्याचे त्याने सांगितले. 100 ग्रॅम सोन्याचे बिस्किट बाजारात 7 लाखांपेक्षा अधिक दरात मिळते. मात्र तेच बिस्किट तो इसम 6 लाखांत देत असल्याचं ट्रेनरला सांगण्यात आलं होतं. तसेच या सोन्यासाठी आपल्याकडे पैसे आहेत की नाहीत याची खात्री करून घ्यावी लागत असल्याची माहिती ट्रेनरच्या मित्रांनी त्याला दिली. 6 लाखांत बिस्किट घेऊन ते बाजारात 7 लाखांना विकण्यास 1 लाख रुपये फायदा होईल असा विचार करून ट्रेनरने खरेदी करण्याची तयारी दर्शवली. त्याप्रमाणे त्यांनी खरेदी केली. मात्र त्यानंतर फसवणूक झाली आणि त्यांनी सोन्याची बिस्किटही गमावली. अखेर पीडित ट्रेनरने तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.